दुःख म्हणजे नक्की काय असतं? मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नित्या अधिराजच्या घरामधून निघालेली असते आणि शालिनी गाडीमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला अचानक वारा वाहिल्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये धूळ कचरा गेलेला असतो. ती ते टिश्यूने साफ करत असते. त्याच वेळेला मागून आता नित्या येत असते आणि नित्या बाजूने निघून जाते. काचेमधून आरशामधून शालिनीला ती दिसत नाही. त्यानंतर बाजूने निघून गेल्यानंतर पाठमोऱ्या नित्याला शालिनी बघते आणि तिला काहीतरी आठवल्यासारखं होतं. नेमकी ही कोण आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर मग आता अधिराज हा संकटमुक्त झालेला असतो. अधिराज सोमनाथची हात जोडून म्हणतो की खरंच साहेब, खूप खूप उपकार झाले तुमचे. तुमच्यामुळे आज आमचं घर वाचलं. तुमच्या मॅडम कोण आहेत त्यांचे आम्हाला आभार मानायचे आहेत. त्यांना खरंच खूप धन्यवाद आहे. तेव्हा सोमनाथ म्हणतो की अहो, हात जोडताय कशाला? आणि आमच्या मॅडम ना आहेतच तशा दानशूर. त्या अशा मदत करतच असतात आणि त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही. तुम्ही प्लीज तुमच्या मनाला लावून घेऊ नका, असं सगळं तो म्हणत असतो. सोमनाथ म्हणतो की तुमची मदत केली आहे हे मॅडमचा स्वभावच आहे मॅडम, म्हणून तुम्ही घाबरू नका. त्याच वेळेला पतपेढीवाला अधिकारी येतो आणि सोमनाथच्या हातामध्ये फाईल देऊन म्हणतो की साहेब, हे घ्या तुमची कागदपत्रे. अगदी व्यवस्थित कायदेशीररित्या आहेत हे, म्हणूनच आम्हाला हे घर पुन्हा द्यावं लागतं. तेव्हा आता तो हसत असताना सोमनाथ म्हणतो की झालं ना सगळं व्यवस्थित, चल निघ आता इथून आणि यांचा घराचा ताबा यांना परत दे. त्यावेळेला पद्धतशीरपणे अधिराजला घराची चावी दिली जाते. अधिराज खुश होतो आणि म्हणतो की साहेब, खरंच तुमचे आणि तुमच्या त्या मॅडमचे खूप खूप आभार. विमल पण म्हणते की हो साहेब, तुमच्यामुळे आणि तुमच्या मॅडममुळे आम्हाला आमचं घर आज परत मिळालं, नाहीतर आम्ही बेघर होता होता राहिलो. तेव्हा आता सोमनाथ म्हणतो की अहो ताई, तुम्ही हात कशाला जोडताय? अजिबात हात जोडण्याची गरज नाही. आमच्या मॅडमने मदतच केली आहे आणि त्या अशा करतच असतात, असं म्हणून तो गाडीत येऊन शालिनीला सांगतो की सगळं काम परफेक्ट झालेलं आहे. त्यांना असं वाटलं आहे की तुम्ही त्यांना मदत केली आहे सगळं नीट ठरल्याप्रमाणे. तेव्हा शालिनी म्हणते की सुपर्ब, आता आपल्या प्लॅननुसार सगळं चालणार आहे. आता बघाच मी पुढे काय करते. तो हा अधिराज नावाचा बैल आहे, तो मी स्वतःच्या दावणीला बांधते की नाही तेच बघ. उपकाराच्या ओझ्याखाली त्याला मी खूप दबावून टाकणार. तर इथे अधिराज हा घराकडे येतो. घराला लावलेला टाळ्याचा फडका जप्तीचा तो काढून टाकतो आणि त्यानंतर दरवाजा उघडतो. उघडल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने तो स्वतःच्या मिळालेल्या घराकडे बघायला लागतो. इथे विमल, तात्या, पाहुणी, सावरी सगळेजण घरामध्ये येतात. विमल येते आणि म्हणते की देवी आई, मला माझं घर परत मिळवून दिलंच ग बाई. खरंच मोठं संकट आमच्या घरावरचं टळलं आज. तेव्हा आता तात्या म्हणतात की विमल रडू नको, शांत हो. तेव्हा आता अधिराजला जवळ घेत विमल म्हणते की राजा, आपल्याला आपलं घर मिळालं. आता पाहुणी आणि सावरी दोघींनाही ती जवळ घेते. सगळे आता एकत्र आनंदाने आलेले असतात आणि सगळे खुश असतात. नंतर नित्याही बसलेली असताना तिला ईशान पाणी आणून देतो आणि म्हणतो की नित्या, इतका विचार कसला करतेस तू? तेव्हा ती म्हणते की खरं तर मला वाईट वाटलं या सगळ्याचं, की अधिराजच्या बाबतीत हे असं का झालं आणि त्याच्या घरावर जप्ती कशी आली. आणि त्याच वेळेला ईशान म्हणतो की याचा विचार नको करूस आता. खरं तर तुला आनंद वाटला पाहिजे ना आता, की त्याला कोणीतरी मदत केली आहे आणि त्याला त्याचं घर परत मिळालं. तेव्हा ती म्हणते की आनंद तर आहेच की त्याला त्याचं घर परत मिळालं, पण वाईट एका गोष्टीचं वाटतंय की हे सगळं माझ्या विचाराने घडलं आहे. मी त्याच्याशी एक चुकीचं पाऊल वागले, त्याच्यामुळे पुढे या सगळ्या अडचणी उभ्या राहिल्यात असं मला वाटतंय. या सगळ्याला कुठे ना कुठेतरी मीच जबाबदार आहे असं मला वाटत आहे. तेव्हा ईशान म्हणतो की नित्या, त्या सगळ्याचा विचार नको करूस तू. आता बिझनेस करत असताना जर इमोशन्सला मध्ये आणशील तर बिझनेसला प्रॉब्लेम होईल, असं नित्याला तो म्हणतो. नित्या जराशी चिडते. तेव्हा तो तिला म्हणतो की नाही, म्हणजे असं तुझी मम्मा तुला बोलते लक्षात आहे ना, म्हणूनच आता तू जास्त विचार करू नकोस. त्याला त्याचं घर परत मिळालं आहे ना, याच्यातच आनंद वाटला पाहिजे आपल्याला, आणि जे काही होईल ते ठीकच होईल, असं आता इथे ईशान हा नित्याला बोलून दाखवतो. त्यानंतर बाहेरून नित्य अधिकारी असा आवाज येतो. आता आवाज आल्याबरोबर ईशान म्हणतो की बघा, आला परत हा इथे काहीतरी बोलायला. नाही, आय एम शुअर हा काहीतरी पुन्हा तुला ऐकवायलाच आला असेल. आता घ्यायचं ऐकून आता काय. त्यानंतर मग जयदीप म्हणजेच अधिराज येतो. तो भोंगा घेऊनच येतो आणि नेहमीच्या एकदम गॉगल वगैरे लावून डॅशिंग स्टाईलमध्ये येतो आणि म्हणतो की मॅडम, हे घ्या गूळ. अख्ख्या गावाला माझं घर परत मिळालं या खुशीमध्ये गूळ वाटतोय, तुम्ही पण घ्या. आणि त्यानंतर नित्य घेत नाही. तेव्हा तो त्याच्या हातातला भोंगा हा ईशानच्या हातात टाकतो आणि म्हणतो की अधिकारी मॅडम, तुम्ही अशा खाणार नाही, थांबा, मीच तुम्हाला भरवतो, असं म्हणून आता अधिराज हा तिच्याजवळ गुळाचा खडा घेऊन जातो आणि तिच्या पुढं हात करून तिला म्हणतो की हे घ्या, खा, तुमचं तोंड गोड करा.
त्यानंतर नित्याही त्याच्या हातून तो गुळाचा खडा खाते आणि अधिराज म्हणतो की खरंच गोड लागला ना गुळाचा खडा, म्हणूनच मी दिला. आनंदाची बातमीच आहे ना तशी. पण आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की आता तुम्हाला हा गूळ दिलाय तो गोड व्हायसाठी, पण थोड्याच दिवसात तुमचं तोंड कडू करणार आहे मी. असं म्हटल्यावर नित्या त्याच्याकडे बघायलाच लागते. तो म्हणतो की तुम्ही खूप प्रयत्न केले ना मॅडम आमचं घर उद्ध्वस्त करण्याचा, मला जमीनदोस्त करण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं, काय काय डावपेच नाही आखले, काय रणनीती नाही केली. पण आता तसं होणार नाही, कारण आमच्या पाठीशी देवी आहे मला तारणारी. माझी देवी मला प्रत्येक संकटातून तारत असते. तसंही तिने या आमच्या कुटुंबाला याही संकटामधून तारलं. पण आता इथून पुढं लक्षात ठेवा, तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे. तुम्ही माझ्यावर वाईट काळ आणला त्याच्यापेक्षा दुप्पट वाईट काळ मी तुमच्यावर आणणार आहे, लक्षात ठेवा. आणि तुमच्या नावावर मी जमीन केली आणि त्याचंच तारण म्हणून हा सगळा प्रॉब्लेम घडला ना. ठीक आहे, आता लक्षात ठेवा मी काय करतो. आता ती जमीन दिलेली जाऊ द्या, पण अधिकारी इंडस्ट्रीजलाच मी जमीनदोस्त कसं करतो ना ते बघाच तुम्ही. आणि मी हे फक्त बोलत नाही तर तसं करणार आहे. तो ईशानच्या हातून पुन्हा भोंगा खेचून घेतो आणि निघून जातो. तेव्हा आता ईशान म्हणतो की झालं, आला आणि नेहमीप्रमाणे पोकळ धमकी देऊन गेला. जाऊ दे नित्या, तू विचार नको करू. नित्या म्हणते की नाही, तो पोकळ धमकी देऊन वगैरे नाही गेलेला आहे. तो जे काही बोलला आहे ना ते अगदी खरं बोलला आहे. तो असंच बोलला नाही आणि तो आता इथे आला तो काहीतरी विचार करूनच आला असणार त्या बाबतीत. तर इथे शालिनी दारू ढोसत बसलेली असते चिलॅक्समध्ये. त्याच वेळेला सोमनाथ येतो आणि सोमनाथ म्हणतो की मॅडम मला तुमच्याला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा ती म्हणते की बोल. तो म्हणतो की त्या अधिराजला तुम्हाला भेटायचं आहे. त्याला सांगू का तुम्ही भेटायला तयार आहात म्हणून? तेव्हा त्याला तुमची माफी नाही तर तुमचे आभार मानायचे आहेत असं तो म्हणतो. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की नाही, इतक्यात त्याला भेटायचे नाही. तेव्हा सोमनाथ म्हणतो की अहो मॅडम तो तुमचे उपकार मानतोय. पण ती म्हणते की ठीक आहे, जरा वेळ राहू दे. कसं आहे ना, मालकाला गुलामाने लगेच भेटलं तर काही अर्थ उरत नाही. जेव्हा गुलामाला हवं आहे तेव्हा मालकाने भेटायचं नसतं. जर जेव्हा मालकाला गरज हवी आहे तेव्हा गुलामाने त्याला येऊन भेटायचं असतं. म्हणूनच तो माझा गुलाम आहे आणि मी ठरवणार या अधिराजला कधी भेटायचं आणि कधी नाही ते. म्हणूनच अधिराज माझा गुलाम आहे, त्याला माझ्या तालावर मला नाचवायचे आहे. म्हणूनच मला जेव्हा हवं तेव्हाच मी भेटेन असं जाऊन सांगा. त्यानंतर इथे विमल तात्यांना पाणी आणून देते. अधिराज कसला तरी विचार करत असतो. विमल म्हणते की काय झालं राजा, तू कसला विचार करतोयस? खरंच बाबा, ऐनवेळी त्या कुठल्या मालकीनबाईंनी मदत केली म्हणूनच आपलं घर वाचलं रे, नाहीतर काय झालं असतं ना याचा विचार बी करवत नाही मला. तेव्हा अधिराज म्हणतो की मी बी तोच विचार करायलोय की कोण त्या मालकीनबाई होत्या आणि कोण आहेत त्या ज्यांनी आपलं घर वाचवलं. एवढी मोठी 55 लाखांची मदत केली, डोंगराएवढे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर, पण त्या कोण आहेत त्या समोर पण येत नाहीत ना. खरंच कळत नाही आहे की नेमकं हे सगळं काय घडतं आहे ते. तेव्हा आता लगेच पुढे विमल म्हणते की हो, त्या मॅडमचे खरं तर उपकार मानायचे आहेत. बाबा अधिराज, तू त्या मॅडमला एकदा शोध घे आणि त्यांचे उपकार मान बाबा. तेव्हा सावरी म्हणते की आता ज्याचे उपकार केलेत त्याचे उपकार मानायलाच हवेत, पण ज्या बाईने उपकाराच्या नावाखाली आपल्याला संकटात टाकलं तिचे आभार मात्र मानायचे नाहीत आणि तिनेच हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा आता सावरी म्हणते की अगं पाहुणे, तू असा का तिरपा विचार करायलीस? तेव्हा मग आता लगेच पुढे विमल म्हणायला लागते की मला कळत नाही की हे नेमकं त्यांनी मदत कशासाठी केली असेल. इतकी सहजासहजी मदत कोण करतं? त्यानंतर मग पाहुणी म्हणते की ज्याचा विचार उपकारांचा विचार करायला हवा होता त्याचा केला नाही, मग आता नको त्याचा विचार कशाला करताय? ती नित्याच्या बाबतीत टोमणा मारत असते. ती म्हणते की त्या नित्याने आपल्यावर उपकार केले, हा तिचा स्वार्थ होता, त्याबद्दल आपण शांत होतो, पण आता या बाबतीत का विचार करत आहोत आपण? पण ठीक आहे, त्या जर आपल्या घराच्या पुन्हा वाईटावर टपलेली असेल ना तर आता तिला मी काही सोडणार नाही, तिला मी बरोबरच करणार आहे, तिला चांगलाच हिशोब दाखवते मी माझा. मग आता पाहुणीचा हिंगास तिला दाखवायला पाहिजे असं सगळं ती बोलून दाखवते. त्यानंतर विमल म्हणते की मला काळजी आता दुसऱ्याच गोष्टीची वाटत आहे. या मदतीच्या रूपाने आपल्यावर नवं कुठलं संकट टाकलं नाही म्हणजे मिळवलं असं समजायचं. असं म्हणून आता विमल घाबरते आणि देवी आईला हात जोडत म्हणते की देवी आई, तूच आमच्या या लेकरांना बाबा संकटातून सावर. तर इथे माई देवीकडे जगदंब जगदंब जप करत बसलेली असते. देवीने अजूनही तिला काहीही कौल दिला नसतो म्हणून ती खूप देवीवर चिडते आणि देवीसमोर येऊन घंटानाद करू लागते. जोरजोरात घंटा वाजवत म्हणते की काय चाललंय तुझं हे? अजून किती दिवस मी तुझी वाट बघायची? अजून किती दिवस हा कौल बघायचा? 25 वर्ष मी वाट बघत आहे. या 25 वर्षानंतर त्या पोरांना माझ्या समोर आणलंच, पण काय तर वैऱ्यांच्या रूपात.
आता मी तुला सोडणार नाही, मी पण हट्टी आहे, माझा हट्टीपणा दाखवणारच, आता तुझ्या तोंडापुढं जीव देते की नाही ते बघ. ते डोकं आपटायला जाते तितक्यातच तिथे देवी कौल देते आणि देवीच्या इथून फूल खाली पडतं. आता माई रडू लागते आणि म्हणते की देवी आई, शेवटी तू तुझ्या लेकीच्या हट्टाला धावलीसच ग. तुझी लेक आहे मी आणि तुझ्या पुढं हट्टीपणा नाही करणार, तो पुन्हा पुढं करू आणि माझा हट्टपणा याची आई म्हणजे माझी देवीच तर पूर्ण करेल. तेव्हा लगेच जोगतीने त्याने म्हणते की अंबाबाईचा उदा उदा, देवी माईचा उदा उद. आता तुझा मार्ग मोकळा झाला माई, देवीने तुझी हाक ऐकली, तुझ्या हाकेला धावली ती. तेव्हा माई म्हणते की हो, देवी पुढंच तर लेख हट्ट करणार आणि आईच तर पुरवणार. आता माईला ती जायला सांगते, माई निघून जाते. नित्या विचार करत असते की एवढी 55 लाखांची मदत अधिराजच्या कुटुंबाला कोण करेल. इतकी दानशूर बाई कशी असेल ती. नाही असेल एखादी दानशूर, पण इतकी मोठी रक्कम कोणी कोणासाठी का मदत करतं मला माहीत नाही पडत. नेमकं काय हे, नेमकं संकट तर नाही ना. राजमा तिला पाणी देते तितक्यातच पाण्याचा ग्लास खाली पडतो. नित्या तो उचलायला जाते. तेव्हा राजमा म्हणते की थांब मी जाते आणि तितक्यात पाहुणी येते आणि म्हणते की नित्या अधिकारी, तुला काय वाटलं की तू आमच्या कुटुंबासमोर नवीन संकट उभं करशील आणि मी तुला काही बोलणार नाही. लक्षात ठेव, यापुढे तुझ्यामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये मी आहे. तेव्हा ती म्हणते की काय बोलतेस पाहुणी तू. तेव्हा ती तुझ्या अशा गोड गोड बोलण्याला ना नित्या राज भुलत असेल, मी नाही भुलणार आणि माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघायचं नाही, याच्यामध्ये मी उभी आहे. तेव्हा नित्या हसायला लागते. नित्याला ती म्हणते की काय मी जोक मारला का हसतेस ती. तेव्हा नित्या हसत म्हणते की खरं तर तुला वेगळीच भीती वाटते. तुला असं वाटतंय की जे तुझ्या मिळणार आहे ते तुझं आहे की नाही आणि ते कन्फर्म करण्यासाठी तू इथे आलीस. खरं तर तुला वेगळीच भीती वाटते आणि ही भीती तुझ्या कुटुंबाची नाही, तर तुला मिळणार आहे की नाही त्या रागातून ही भीती उत्पन्न झाली आहे. म्हणूनच मला कळतंय की तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते, पण लक्षात ठेव तुझ्या नशिबात नाही ते नाही मिळणार. आता पाहुणी नित्याला ढकलून देते, तिला लागतं. नित्याला ती म्हणते की लागलंच पाहिजे, असंच पाहिजे आणि लक्षात ठेव इथून पुढे पाहुणीशी काही करताना. तेव्हा आता नित्या म्हणते की हे बघ, तुला जो काही राग आहे ना मी समजू शकते, तुला याचीच भीती वाटत आहे ना की अधिराजला तू गमावशील तर. ती पाहुणी तिला मारण्यासाठी म्हणून येते आणि तिच्या पायाखाली पाणी पडलेलं असतं, त्याच्यावरून घसरून पडते. तिचा पाय मुरगळतो. नित्या येते आणि म्हणते की तुला लागलं तर नाही ना, जरा राजमा मला मदत कर. आता पाहुणी तिला लांब ढकलते म्हणते की बस कर तुझी नाटकं. पुढच्या भागामध्ये नित्या आता अधिराजला म्हणते की अधिराज, मला ना काहीतरी चुकीचं घडणार असे वाईब्स मिळतात, निगेटिव्ह वाईब आहेत हे, तू प्लीज कुठे जाऊ नकोस असं मला वाटतंय. मला भीती वाटते की काहीतरी संकट येणार आहे. तर इथे सोमनाथ म्हणत असतो की तो तुमच्या भेटीला निघाला आहे आणि ती त्याच्या वाईटावर टपली आहे. तेव्हा मग आता इथे नियती काही करू दे, पण जर हा अधिराज माझा गुलाम बनण्यापासून कोणी मध्ये येत असेल तर ती मी वसुंधराला पण मारेन. अधिराज पुढे निघालेला असताना जोगतीने येते आणि म्हणते की बाबा पुढे जाऊ नकोस, खूप वाट खडतर आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.